नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा, नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 284 जागांसाठीची अर्ज प्रणाली प्रक्रिया पूर्ण पार झाली। आता जवळपास 10वी पास असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अर्ज आलेत आणि त्यातही म्हणजे महत्त्वाचं म्हणजे IBPS पॅटर्न नुसार ही एग्जाम होणार आहे। तर या एग्जाम मध्ये जास्तीत जास्त म्हणजे 180 प्लस मार्क कशा प्रकारे आपल्याला मिळवले पाहिजे आणि कशा प्रकारे आपण मिळवू शकतो या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर नेमकं अंदाजित किंवा अपेक्षित परीक्षा कधी होऊ शकते ते सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत आपण काय जाणून घेणार आहोत। बघा, सुरुवातीला नेमका याचा अभ्यासक्रम काय आपल्याला माहिती आहे। बघा, अभ्यासक्रम म्हणजे किन पेपर घेणार कोण आहे IBPS। बघा, IBPS अंतर्गत ही एग्जाम कंडक्ट केल्या जाईल। मग पेपरचा पॅटर्न जर आपण बघितला की नेमकं सेशन नुसार तुमची एग्जाम असणार आहे। लक्षात घ्या, ABCD आपण जे काही पेपर बघितले मुंबई सारखे तर यानुसार ABCD या सेशन नुसार एग्जाम होईल। यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न, लक्षात घ्या, एकूण तुम्हाला प्रश्नांची संख्या असणार आहे। एकूण तुम्हाला याच्यामध्ये 100 प्रश्न असतील 200 मार्कांसाठी। लक्षात घ्या, किती 200 मार्कांसाठी याच्यामध्ये या असणार आहेत। बघा की मराठी तुम्हाला 25 प्रश्न आहेत, इंग्रजीमध्ये 25, सामान्यामध्ये 25 आणि गणित बुद्धिमत्तामध्ये सुद्धा काय 25 प्रश्न। असे प्रकारे काय एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी या ठिकाणी असणार आहे। एकूण कालावधी वेळ म्हणजे किती 120, 2 तास वेळ तुम्हाला इथे असणार आहे। किती 2 तास वेळ आहे। मग या 2 तास वेळ असताना IBPS आहे। मग IBPS मध्ये वेगळं फक्त लक्षात घ्या की तिथे तुम्हाला पर्यायी 5 असतील। याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम तुमची नाही। लक्षात घ्या, पेपरमध्ये नकारात्मक गुणदान पद्धती नाही। मग यामध्ये 180 प्लस मार्क मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणते टॉपिक फोकस केले पाहिजे आणि आपला सराव कशा प्रकारे असला पाहिजे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण काय जाणून घेणार आहे। बघा की नेमकं इंग्रजीमध्ये नाही म्हटलं तरी 25 पैकी आपल्याला किती मार्क यायला पाहिजे, 25 पैकी 20 तरी मार्क। लक्षात घ्या, बघा इंग्रजीमध्ये तुम्हाला किती मार्क यायला पाहिजे, जास्तीत जास्त अपेक्षित म्हणजे किती 22 मार्क तुमचे इंग्रजीला यायला पाहिजे। मराठीमध्ये सुद्धा किती मार्क पडायला पाहिजे 23। लक्षात घ्या, 23 प्रश्न तरी आपले बरोबर यायला पाहिजे। त्यानंतर जो काही सामान्य ज्ञान जो घटक आहे तर सामान्य ज्ञान घटकामध्ये सुद्धा काय जास्तीत जास्त 22 प्लस आपले मार्क यायला पाहिजे। आणि गणित बुद्धिमत्ता अवघड किंवा दोन्ही विषयामध्ये सर्व सराव असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सुद्धा काय 22 प्लस मार्क यायला पाहिजे। सॉरी, 22 प्रश्नापेक्षा जास्त काय प्रश्न संख्या आपली बरोबर यायला पाहिजे। विचार जर केला आपण की किती 22 दूनी 44 प्लस मार्क समजा, त्यानंतर 23 दूनी 46 मराठीमध्ये, त्यानंतर सामान्यांमध्ये, अशा प्रकारे आपल्याला जवळपास किती 180। लक्षात घ्या, हे असे होतात 178। मग याच्यामध्ये एखाद्याचा मार्क तुमचा इंग्रजीमध्ये मार्क घेऊ शकता तुम्ही शिल्लक स्कोरिंग येण्यासाठी, जो काही रिझल्ट येण्यासाठी। त्यानंतर मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता, सामान्यांमध्ये सुद्धा जास्त करू शकता आणि सराव केल्यामुळे काय गणित बुद्धिमत्तेत सुद्धा तुम्ही जास्त मार्क घेऊ शकता। नेमकं आपण कुठं चुकतोय हे चुकण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, सराव चाचणी देऊन बघणं गरजेचं आहे। मग त्या प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त आपल्याला काय ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, संपूर्णतः IBPS पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज आहे। लक्षात घ्या, याच्यामध्ये IBPS पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज आहे। तुम्हाला याच्यामध्ये ही टेस्ट तुम्हाला लॅपटॉप डेस्कटॉपवर सुद्धा कम्प्युटरवर सोडवता येईल। एकूण तुम्हाला 10 टेस्ट पेपर तुम्हाला 149 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन या ऍपवर प्राप्त होऊन जातील। अधिक माहिती संपर्क आहे 73 87 50 58 02 यावर तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती प्राप्त करू शकता। बघा, त्यानंतर नगर परिषदेमध्ये स्वच्छता निरीक्षक पद भरती आहे। त्यानंतर मराठीची नोट्स आहे आपली 21 रुपयामध्ये आणि संपूर्ण लक्षात घ्या स्पेशल जी काही आपली एक नोट्स आहे मुद्रांक व नोंदणी विभागासाठी संपूर्ण नोट्स 29 रुपयामध्ये आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर प्राप्त आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजीचं महत्त्वाचे व्होकॅब्युलरी मिळेल, मराठीचं मिळेल, सामान्यांचं मिळेल, असे संपूर्ण गोष्टी तुम्हाला 29 रुपयामध्ये प्राप्त होऊन जातील। त्यासाठी तुम्ही त्रिशा फाउंडेशन ऍपला जॉईन करा, ते संपूर्ण माहिती प्राप्त होईल। बघा की तुम्हाला जे काही GK GS चा जो घटक आहे GK GS मध्ये 22 प्लस प्रश्न शिल्लक बरोबर येण्यासाठी काय करायला पाहिजे, महत्त्वाचा घटक चालू घडामोडी आहे। चालू घडामोडी कोणते प्रश्न येतात की पुरस्कार, खेळ, योजना, नेमणुका, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, कृषी, पर्यावरण, महोत्सव, दिनविशेष आहे, निधन वार्ता, निर्देशांक, आंतरराष्ट्रीय घडामोडी, हे संपूर्ण घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। हा भाग आहे। आणि दुसरा पार्ट याच्यामध्ये असणारा जो काही स्टॅटिक GK जसे की इतिहासमध्ये व्हाईसराय, समाज सुधार कोणते, नदी पर्वतरांगा, धरणे, लोकसंख्या, सर्व परीक्षामध्ये विचारला घटक, नृत्य, सण, महोत्सव, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने कोणते आहेत, बंदरे, संस्था, मुख्यालय, वारसा स्थळे कोणते, फिजिक्स मध्ये विचारताना, विज्ञानमध्ये ऊर्जा, उष्णता, ध्वनी, युरेनियम काय, अणुअंक, वृत्तपत्रे, संस्था कोणकोणते अध्यक्ष आहेत इत्यादी कलम, हे महत्त्वपूर्ण भाग तुम्हाला स्टॅटिक GK मध्ये वाचून जायचं आहे। संपूर्णतः IBPS मध्ये हेच घटक वारंवार विचारले गेलेत। बघा, मराठीमध्ये तुम्ही या प्रकारे एवढे घटक जरी केले तरी तुम्हाला काय 22 पेक्षा जास्त तुमचे प्रश्न बरोबर येतील। लक्षात घ्या, 22-23 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात। जसे की उतारा असतो, रिकाम्या जागी शब्द आहे, वाक्यक्रमान लावणे असते, शब्दक्रमाने अयोग्य शब्द ओळखा काय, शुद्ध शब्द कोणते ते, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, काळ,
वचनावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर लिंग महत्व घटक करून जायचं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द योग्य क्रम लावणे, म्हणी येतं, शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडायचा असते, विरामचिन्ह काय, अलंकारिक शब्द, त्यानंतर अशुद्ध शब्द, म्हणी, प्रयोग, हे जे घटक येतात हे घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जाणं काय अत्यंत गरजेचं आहे. एवढे जर केले 22-23 प्रश्न तुमचे सहजरित्या बरोबर येतात. पुढचा आहे इंग्रजी. मग इंग्रजीमध्ये सुद्धा काय एक्सपेक्ट आहे, द करेक्ट वर्ड ऑफ एंट्री प्लेस आहे, त्यानंतर पुट ऑफ द सेंटेन्स ऑर्डर आहे, पुट इन द वर्ड ऑर्डर आहे, त्यानंतर इंपोजिशन वर्ड आहे, प्युअर सेंटेन्स आहे, प्युअर वर्ड टाइम आहे, त्यानंतर प्रोनाउन जनरल सिनोनिम्स आहे, त्यानंतर द मिनिंग ऑफ द वर्ड, कोणत्याचा वर्ड काय, ऑर्डर द करेक्शन डिफिनेशन, त्यानंतर से आहे, तर वर्ड ऑफ चेंजिंग वर्ड आहे, त्यानंतर ग्रुप सिंग प्लस ऑर्गॅनिक वर्ड. म्हणजे हे जे महत्वपूर्ण होकॅबचा घटक आहे हा संपूर्ण तुम्हाला इंग्रजीमध्ये विचारला तो. त्यानंतर गणित मध्ये कोणते घटक चांगल्या प्रकारे मार्क देणार आहेत, ज्याच्यामध्ये जसं काही सिम्प्लिकेशन आहे, डीआयएच आहे, सरासरी, नळ टाकी आहे, अंतर काम वेगळे, नाव आणि प्रयोग आहे, शेकडेवारी, न्यूमर सिरीज आहे. एवढे घटक तुम्हाला काय चांगल्या प्रकारे सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा बुद्धिमत्तेमध्ये डे पझल आहे, फ्लोअर पझल मध्ये पॉसिबिलिटीज आहे, इंटरेस्ट सेटिंग मध्ये मॉडल लेवल, त्यानंतर ब्लड रिलेशन इजी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ऑर्डर अँड रँकिंगचा प्रश्न आहे, अल्फाबेट सिरीज आहे, नंबर अल्फाबेट सिरीज आहे, अल्फाबेट, त्यानंतर सिलोजिझम वर, त्यानंतर रांगेतील क्रमांक, न्यूमेरिक अरेंजमेंट. एवढे घटक आहेत. एवढे घटक IBPS ने आतापर्यंत मागच्या एक्झाम मध्ये जेवढ्या काही झाल्या त्यामध्ये विचारला जातात. त्यामुळे एवढे तरी घटक आपल्या चांगल्या प्रकारे काय करून असणं अत्यंत गरजेचं आहे. बघा त्यामुळं एवढे जे घटक येतात एवढ्या घटकांचा चांगल्या प्रकारे जर अभ्यास आपण केला तर नाही म्हटलं तरी आपल्याला काय 180+ मार्क आपल्याला सहजरित्या मिळू शकतात. बघा आता पुढचं म्हणजे की परीक्षा कधी होऊ शकते, लक्षात घ्या. परीक्षा कधीपर्यंत होईल, तर परीक्षा जी काय तर परीक्षा तुमची जून, लक्षात घ्या किती, जून ते जुलै मध्ये. बघा जून ते जुलै मध्ये कधी पण होऊ शकते. त्यामुळे पेपरला आतापासून आपण काय चांगल्या प्रकारे सराव करून अभ्यास करून काय तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. चला मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.